नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. तर दम बिर्याणी कशी बनवायची हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पूर्ण प्रोसेस बघा कशी बनवली आहे स्टेप बाय स्टेप. जरा पण स्किप करू नका. चला सुरू करूया. सर्वात पहिला आपण चिकन घेणार आहोत. मी इकडे 1 किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून. त्यावर आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा हळद. आता मसाल्यांचा कसा हिशोब असतो ते मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 1 किलो चिकन बिर्याणी बनवत असाल तुम्हाला 1 टेबलस्पून सगळे मसाले टाकायचे. काही मसाले असे आहेत ते तुम्हाला 2 चमचे टाकायचे, ते मी तुम्हाला पुढे सांगतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आपण टाकलेला आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला आपला घरगुती आहे, आपण घरी बनवलेला आहे, तुम्ही मार्केटमधला टाकलात तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा घाटी मसाला. घाटी मसाला थोडा तिखट असतो म्हणून आपण थोडाच टाकला आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये दही टाकायची आहे. दही आपण घेतलेली आहे 250 ग्राम, 1 वाटी. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. ही अद्रक लसूण पेस्ट रेडीमेड टाकलेली आहे. 1 चमचा कोथिंबीर आणि पुदिनाची पेस्ट, ही आपण घरी बनवलेली आहे. पेस्ट वाटताना आपण अद्रक आणि लसूणसुद्धा ह्याच्यात ॲड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केला आहे खडे गरम मसाले. खडे मसालेमध्ये चक्री फूल, तेजपत्ता, शाही जिरे, दालचिनी, काळी मिर्च, लवंग, इलायची आणि मोठी इलायची. जास्त खडे मसाले टाकायचे नाहीत, मोजून प्रत्येकी 4 टाकायचे आहेत. 2 चमचे मीठ घालायचे. 1 चमचा भरून मिरचीची पेस्ट टाकायची आहे. 1 वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे. आता सर्व मसाल्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले चिकनला एकदम व्यवस्थित लागले पाहिजे, तरच बिर्याणीला टेस्ट येईल. सर्व मसाले मिक्स करून आपल्याला चिकन मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. मॅरिनेशनची प्रोसेस कशी असते, कमीत कमी 2 तास तरी मॅरिनेट करायला चिकन ठेवायचं आहे. आपण आता इथे कांदे चिरून घ्यायचे. कांदे आपण लांब लांब चिरले आहेत. जर 1 किलोची बिर्याणी असेल तर आपल्याला अर्धा किलो कांदा घ्यायचा आहे. तसंच आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहेत. आपण 1 किलो बिर्याणी बनवत आहोत तर पाव किलो टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून. तसेच आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून. 1 पेंडी मी कोथिंबीर घेतलेली आहे. मी आता इकडे 1 किलोचा टोप घेतला आहे. टोप आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यात तेल ॲड करायचं आहे. तेल जरा जास्तच ॲड करायचं आहे. जेवढं तेल तुम्ही जास्त टाकाल तेवढीच आपली बिर्याणी टेस्टी होईल. तेल तापल्यावर आपल्याला यात कांदा ॲड करायचा आहे. कांद्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे जेणेकरून कांदा लवकर शिजेल. पूर्ण कांदा आपल्याला ब्राउनिश करायचा आहे बरिस्तासारखा. कांदा झालाय ब्राउनिश बरिस्तासारखा. आपण ह्याला साईडला अर्धा काढून ठेवूया. आता ह्यात चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करूया. चिकन ॲड केल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालूया. जास्त पण पाणी घालायचं नाही आहे. गॅसची फ्लेम आता फास्ट करायची आहे आणि 1-2 मिनटं ह्याला उकळी येईपर्यंत चिकन शिजू द्यायचे. ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे आणि चिकनला मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचे.
चिकन शिजेपर्यंत आपण तांदूळ शिजवून घेऊया. तांदूळ शिजवायला तांदळाच्या 3 पट पाणी घ्यायचं आहे. त्यात तेल ॲड करायचं आहे. काही खडे मसाले, लवंग, दालचिनी, शाही जिरा, चक्रीफूल, तेजपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि 2 चमचे मीठ घालून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता हे भिजत घातलेले तांदूळ यात घालूया. मी इकडे 1 किलो तांदूळ घेतले आहेत. 1 किलो चिकनला मी दावतचा बासमती राईस यूज केला आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता. तांदूळ मी अर्धा तास तरी भिजत घातले होते. जेवढं तुम्ही जास्त वेळ भिजत घालाल तेवढा आपला भात मोकळा होईल. तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे. आपल्याला फक्त 80% तांदूळ शिजवायचा आहे. भाताला उकळी आलेली आहे. भात 80% शिजलाय की नाही आपण चेक करूया. बघा असा तुटला पाहिजे. 80% भात शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. चिकन 60% शिजलंय. आता आपण गॅस बंद करूया. ग्रेव्हीला वर आलेलं जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. आता जो आपण 80% शिजवलेला भात होता तो आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचा आहे. ॲड केलेला भात आपण सगळ्या बाजूला सेपरेट करून घेऊया. वरून थोडंसं ऑइल ॲड करायचं आहे. 1 चमचा रोज वॉटर, ग्रेव्हीमधलं सेपरेट केलेलं ऑइल, एक वाटी तांदूळ शिजवलेलं पाणी. आपण आता थोडासा फूड कलर टाकूया. मी इकडे 2 फूड कलर घेतलेत, एक ऑरेंज आणि एक ग्रीन. फ्राय केलेले ऑनियन, फ्रेश कोथिंबीर. कोथिंबीर मी इकडे अर्धी पेंडी घेतली आहे. 2 चमचे तूप घालूया. आता बिर्याणी आपण दमला ठेवूया. दमला ठेवायच्या अगोदर गॅसवर आपल्याला तवा ठेवावा लागेल. तवा ठेवल्याने आपली बिर्याणी आहे ती खालून लागणार नाही. आता तव्यावर आपण टोप ठेवूया. टोपाला पेपर लावून घेऊया जेणेकरून वाफ ही बाहेर गेली नाही पाहिजे आणि दम मस्त बसला पाहिजे. बिर्याणीला कमीत कमी मंद आचेवरती 30 मिनिटं दम द्यायचा आहे. टोपावरती कोणतीही जड वस्तू ठेवायची आहे जेणेकरून दम बाहेर गेला नाही पाहिजे. बिर्याणीला दमवर ठेवून 30 मिनिटं झाले आहेत. लगेच झाकण उघडायचं नाही आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी रेस्टला ठेवायचं आहे. आता आपण बघूया भात शिजला आहे की नाही. चिकनसुद्धा मस्त शिजलं आहे. सॉफ्ट अँड ज्युसी झालं आहे. तांदूळ शिजलाय का बघूया. तांदूळसुद्धा एकदम मस्त शिजला आहे. तांदूळसुद्धा सुटसुटीत झालाय. आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. फटाफट प्लेटिंग करूया आणि मग भेटूया. तर मित्रांनो, रेडी आहे आपली चिकन दम बिर्याणी.
कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. होती का नाही एकदम सोप्या पद्धतीत. तुम्ही देखील बनवा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती ते. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.